ब्लॉग. देवाला फुलं हवीत की माणसातले सद्गुण? आज एक प्रश्न मनात आला. देवाला नेमकं काय बरं जास्त प्रिय असेल? आपण वाहिलेली फुलं, उदबत्ती, दिवा, नैवेद्य, की त्यामागची भावना? हल्ली देवपूजा म्हटलं की खूप साग्र संगीत तयारी, अनेक वस्तू, सजावट, पूजेचं साहित्य, विशेष नियमावली, विशेष पद्धती, हे सगळं डोळ्यासमोर उभं राहतं. त्यात सोशल मीडियामुळे अजून भर पडली आहे. सुंदर सजवलेली देवघरं, आकर्षक पूजा साहित्य, विविध विधी, हे सगळं पाहताना नकळत वाटतं की हीच खरी देवपूजा असावी. पण खरंच का? खरी देवपूजा फक्त देवासमोर बसून केली जाते का? की ती निसर्गाच्या सान्निध्यातही घडत असते? खळखळणाऱ्या नदीशी एकरूप होणं, पहाटेच्या सूर्यकिरणांना मनापासून नमस्कार करणं, डोंगरदऱ्यांच्या शांततेत स्वतःला विसरून जाणं, वाऱ्याच्या झुळकीत निसर्गाचा स्पर्श अनुभवणं, झाडांशी, फुलांशी, पक्ष्यांशी, अगदी आपल्या गॅलरीतल्या छोट्याशा रोपट्यांशी प्रेमाने संवाद साधणं, ही सुद्धा देवपूजा नाही का? कारण निसर्ग म्हणजेच तर देवाच्या अस्तित्वाची सर्वात सुंदर अभिव्यक्ती. आणखी एक गोष्ट मनाला नेहमी स्पर्शून जाते. आपल्या संस्कृतीत गाईला चारा घालणं, कुत्र्याला भाकरी देणं, कावळ्यांना अन्न देणं, पक्ष्यांसाठी पावणी ठेवणं, मुक्या प्राण्यांची काळजी घेणं, ही केवळ रूढी किंवा परंपरा म्हणून सांगितली जात नाही. त्यामागे एक अतिशय सुंदर आध्यात्मिक विचार दडलेला आहे. जणू देव आपल्याला सांगत असावा, माझ्या मूर्तीची पूजा करा, मला आनंदच होईल, पण त्यासोबत माझ्या सजीव रूपांचीही काळजी घ्या. कारण दगडातील देवाला फुलं वाहणं सोपं आहे, पण जिवंत प्राण्यामध्ये देव पाहणं आणि त्याच्यावर प्रेम करणं ही खरी साधना आहे. अनेकदा आपण एखाद्या संकटाच्या काळात एखाद्या इच्छेसाठी किंवा नवसासाठी प्राणी पक्ष्यांना अन्न देतो, त्यांची सेवा करतो. पण खरी पूजा कदाचित तेव्हा घडत असावी जेव्हा कोणत्याही अपेक्षेशिवाय, कोणत्याही स्वार्थाशिवाय, फक्त माणुसकीच्या भावनेतून आपण त्यांच्यावर प्रेम करतो. कारण देवाला फक्त आपल्या सोयीप्रमाणे केलेली भक्ती नको असावी, तर आपल्या हृदयात कायम जागी असलेली करुणा, दया आणि प्रेम हवं असावं. म्हणूनच वाटतं देवपूजा म्हणजे केवळ मंदिरातली आरती नाही, तर तहानलेल्या पक्ष्यांसाठी ठेवलेलं पाण्याचं भांडंही आहे. देवपूजा म्हणजे केवळ नैवेद्य नाही, तर उपाशी प्राण्याला दिलेला अन्नाचा घासही आहे. आणि देवपूजा म्हणजे केवळ देवासमोर हात जोडणं नाही, तर प्रत्येक सजीवामध्ये देव पाहून त्याच्यावर प्रेम करणं आहे. असं नेहमी वाटतं, देवाला रोज फुलं वाहणारा भक्त आवडत असेलच, पण त्याहून अधिक त्याला सातत्य आवडत असेल. देवाला प्रेम आवडत असेलच, पण त्याहून अधिक त्याला शिस्त आवडत असेल. कारण भक्ती ही केवळ भावना नसते, ती कृतीही असते. रोज ब्रह्ममुहूर्तावर उठणं, सूर्याला अर्घ्य देणं, सूर्यनमस्कार घालणं, प्रार्थनेसाठी वेळ देणं, नामस्मरण, मंत्रजाप, स्तोत्रपठण यामध्ये सातत्य ठेवणं, ही सुद्धा एक प्रकारची देवपूजाच आहे. आणि कदाचित हीच खरी पूजा असावी. कारण जिथे सातत्य असतं तिथे शिस्त असते, जिथे शिस्त असते तिथे समर्पण असतं, आणि जिथे समर्पण असतं तिथे भक्ती आपोआप जन्माला येते. आपण अनेकदा एखादं पारायण, व्रत किंवा साधना सुरू करतो तेव्हा मनात एक भीतीही असते. नियम पाळले जातील का? 7 दिवस पूर्ण होतील का? मध्ये खंड पडला तर? पण खरं तर यामध्येच खरी गंमत दडलेली असते. कारण हीच वेळ असते जेव्हा आपल्या प्रेमाची, श्रद्धेची आणि सातत्याची परीक्षा होत असते. देवाला कदाचित आपल्याकडून परिपूर्णता नको असते, पण प्रामाणिक प्रयत्न नक्कीच हवेत. कारण फुलं एक दिवस कोमेजतात, नैवेद्य संपतो, उदबत्ती विझते, पण भक्ती, शिस्त आणि सातत्यातून निर्माण झालेली ऊर्जा कायम राहते. म्हणूनच देवपूजा म्हणजे केवळ देवासमोर दिवा लावणं नाही. देवपूजा म्हणजे आपल्या जीवनात प्रकाश निर्माण करणं. देवपूजा म्हणजे केवळ फुलं अर्पण करणं नाही. देवपूजा म्हणजे आपल्या स्वभावात प्रेम फुलवणं. देवपूजा म्हणजे केवळ नियम पाळणं नाही. देवपूजा म्हणजे सातत्याने स्वतःला अधिक सुंदर, अधिक सजग आणि अधिक प्रेमळ बनवत राहणं. आणि कदाचित देवाला आपण वाहिलेल्या फुलांपेक्षा आपल्या आयुष्यात फुललेले सद्गुण जास्त प्रिय असतील. करुणा, दया, प्रेम, माणुसकी, संयम, कृतज्ञता, सेवा, शिस्त आणि सातत्य, सत्संग, हीच फुलं असतील जी कधी कोमेजत नाही. कारण शेवटी देवाला फुलांचा सुगंध आवडत असेल, पण त्याहून जास्त त्याला माणुसकीचा सुगंध प्रिय असणार.
आणि देवाला अर्पण केलेल्या हारांपेक्षा माणसाच्या आयुष्यात फुललेले सद्गुण अधिक प्रिय असणार. प्रणाली शिवकमल आव्हाड. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. तुमची एक प्रतिक्रिया, एक प्रतिसाद, एक लाईक, एक कमेंट, एक सबस्क्राईब मला पुढचे ब्लॉग लिहिण्यास नक्कीच प्रेरणा देतो. तुमच्या भरभरून प्रेमासाठी सदैव ऋणी. धन्यवाद.